ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 13 जून 2024 गुरुवार। तो पाप आगे, जसा पाप आपल्या मुलावर दया करतो त्याचप्रमाणे प्रभू त्यांचे बालकन्या त्यावर दया करतो. स्तोत्र 133 अध्याय 13वा वचन. आईचे प्रेम हे प्रेम आगे जे आपल्या मुलांचे पालन पोषण करते आणि त्यांची काळजी घेते. पण वडिलांचे प्रेम हे एक प्रेम आहे जे आपल्या मुलांचे पोषण करण्यासाठी कठोर परिश्रम करते. मुलांना उच्च स्थानावर नेण्यासाठी या दोन्ही प्रकारचे प्रेम आवश्यक आहे. आपल्या प्रभू येशूचे प्रेम, येशू ख्रिस्तांचे प्रेम आणि काळजी हे जाहिक वडिलांचे प्रेमापेक्षा मोठे आहे. जेव्हा आपण त्याला पाप म्हणतो तेव्हा त्यांचे हृदय विरघळते. त्याला आपा पिता म्हणण्यासाठी त्याने आपल्याला पुत्रत्वाचा आत्मा दिला आहे. आम्ही त्याला स्वर्गातील आपला पिता म्हणून संबोधतो आणि त्यांच्या मुलांना कशाची गरज आहे हे सर्व त्याला माहीत आहे. मी अत्यंत ऋणी आहे आणि देवाची स्तुती करतो. त्याने मला दिलेल्या संसारिक वडिलांसाठी त्यांच माझ्यावर खूप प्रेम होत. तो वाचला, अभिषेक झाला आणि भक्तिभावाने परमेश्वराचे सेवेत गुंतला. त्याने आमच्या लहानपणापासून आम्हाला चांगल्या रीतीने वाढवले आणि आम्ही चांगला अभ्यास करून जीवनात चांगले स्थान मिळावे अशी खूप इच्छा होती. यावर फक्त ध्यान करा. जय देवाने ऐकिक पितरांच्या हृदयात इतके प्रेम ठेवले होते. त्यांच्या हृदयात किती प्रेम असावे. तो तुमच्या सर्व धोक्यांची व संकटांची काळजी घेईल आणि तो तुमच्यासाठी ते सहन करेल. त्याने असे वचन दिले आहे की तुझ्या विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही आणि प्रत्येक जीभ जी न्यायाने तुझ्या विरुद्ध उठेल त्याने तू दोषी ठरवेल. येसाया 54 अध्याय 17 वचन. जेव्हा शत्रू प्रलयासारखा येतो तेव्हा प्रभूचा आत्मा त्यांच्या विरुद्ध एक दर्जा उंचावतो. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी संसारिक वडील खूप कष्ट करतात. त्यांच्यापैकी काही रोजंदारीवर काम करतात, भयंकर उन्हात खूप कष्ट करतात, जड भार वाहून नेणे आणि त्यांच्या तुटपुंज्या कमाईतून त्यांच्या मुलांचा उदरनिर्वाह करा. वडिलांना हे माहीत आहे की आपल्या मुलांना खायला घालणे हे त्यांचे कर्तव्य आहे. जरी मुले समजून घेत नसले तरीही त्यांचे आभार मानतात. येशू आपले पित्याचे पालनपोषण करतो. एकदा जेव्हा त्यांनी उपदेश केला तेव्हा त्यांना लोकांबद्दल दया आली आणि वाटले की त्यांच्याकडे खायला अन्न नसेल तर ते परत येताना जगतील. म्हणून त्याने एक मोठा चमत्कार केला आणि 5,000हून अधिक लोकांना फक्त 5 भाकरी आणि 2 मासे खाऊ घातले. असा प्रेमळ देव तुमचे पोषण करणार नाही आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणार नाही काय? तोच तो नाही का जो जंगली पक्षी आणि पशूचे पालनपोषण करतो? त्याच्या पितृप्रेमामुळेच तो तुमच्यासाठी क्रॉस घेऊन गेला आणि कल्वरीला गेला. त्याने तुझी शिक्षा स्वतःवर घेतली आणि तुझ्या भीतीने शिक्षा भोगली. देवाचे मुलांनो, तो तुम्हाला स्वातंत्र्य, शांती आणि आनंद देईल. पुढील चिंतनासाठी श्लोक. परमेश्वर तुमचा देव तुमच्यामध्ये पराक्रमी ठरेल. तो तुमच्यावर आनंदाने आनंदित होईल. तो त्यांच्या प्रेमाने तुम्हाला शांत करेल. तो
अन्याने तुमच्यावर आनंद करेल. सफन्या 3 अध्याय 17 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी एजरा 6 अध्याय 7 अध्याय 8 अध्याय. संध्याकाळी जॉन 21 अध्याय. धन्यवाद.